राम राम मंडळी. फक्त नाव मोठं असून चालत नाही, तर त्या नावामागे इतिहासही खूप मोठा असावा लागतो. तर ते नाव अजरामर होतं असं म्हटलं जातं. आणि असंच एक नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं अजरामर झालं ते म्हणजे न्हावीचा वजीर. काल त्याला आपण सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्रातील मोठं वादळ काल शमलं असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. कारण वजीर म्हणजे हा न्हावीचा वजीर म्हणजे खऱ्या अर्थानं वजिरासारखा जगला, वजिरासारखाच लढला आणि वजिरासारखाच बैलगाडा क्षेत्रामध्ये धाव घेत पळत राहिला. खऱ्या अर्थानं 14 वर्ष अखंड बैलगाडा क्षेत्रामध्ये त्याने धाव घेत राहिला आणि चांगल्या चांगल्या प्रकारे गुलाल आपल्या नावावर करून घेतले. नुसते एक दोन नाही तर तब्बल 500 पेक्षा जास्त गुलाल स्वतःच्या नावावर करून देणारा हा वजीर, न्हावीचा वजीर म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील तमाम बैलगाडा फॅन्सचा ताईत होता गळ्यातला असं म्हटलं तरीही वावग ठरणार नाही मित्रांनो. एवढंच काय, सलग 3 वर्ष बिनजोड शर्यतीमध्ये बेताज बादशाह राहिला आणि अपराजित योद्धा राहिला होता असा हा न्हावीचा वजीर. म्हणजे फडकेंच्या तालमीत सुद्धा तो बराच वेळ धावला आणि त्यामुळेच मालकानं 25 लाखाची मागणी आल्यानंतर सुद्धा त्यांनी विकला नाही, कारण त्याचं त्यांच्यावर एवढं प्रेम होतं. खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रामध्ये अशी अनेक मातबर बैल झाली, होत आहेत आणि भविष्यातही होतील, पण वजीरचं नाव अजरामर राहणार यात काही वाद नाही मित्रांनो. कारण जेव्हा जेव्हा तो मैदानात यायचा, तो कालखंड त्यानं 14 वर्षाचा एवढा गाजवला होता की जेव्हा जेव्हा तो मैदानात यायचा त्याचा एक वेगळा दरारा असायचा. मग तो बिनजोडलाही असो किंवा 3 फेराच्या शर्यतीत सुद्धा असो, म्हणजे मग ते हिंदकेसरी मैदान असो किंवा इतरही कुठलं मैदान असो, नक्कीच त्या वजीरनं आपली छाप सोडली होती आणि त्याच्यामुळेच आज संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामधील अगणित बैलगाडा फॅन्स असतील त्यांना नक्कीच मनापासून कुठेतरी दुःख वाटते, मनातून एक वेदना होत आहेत की आपण त्या वजीराला गमवलाय. आपण जसं म्हणतो की बुद्धिबळाच्या पटामध्ये पण वजीराचं खूप महत्व असतं, म्हणजे सगळ्यात जास्तच महत्व वजीराचं असतं. तसंच काहीसं या वजीराचं महत्व होतं. त्यामुळे आज वजीर गेल्याचं दुःख तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आहे असं मला तर वाटतं. नक्कीच या वजीरसाठी आपण सगळ्यांनी मनापासून एकदा भावपूर्ण श्रद्धांजली द्यायलाच हवी. आपल्या चॅनलतर्फे असतील, इतरही आपले जे फॅन्स असतील, आपल्या सर्वांच्याकडून वजीर साठी मनापासून एक भावपूर्ण श्रद्धांजली. आणि नक्कीच ही नाव अजरामर राहणार यात काही वाद नाही मित्रांनो. कारण एवढं मोठं 3 वर्ष सलग अपराजित राहणं बिनजोडमध्ये आणि 500 पेक्षा जास्त गुलाल घेणं इतकं सहजासहजी शक्य नसतं. तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा. चालतंय तर राम राम.